बिना कर्माचं खाणाऱ्याला भगवंत म्हणतात मी पचू देणार नाही. नीट ऐका ज्ञानेश्वरी. जो वाटून खाणार नाही, जो स्वतः एकटाच खाईल, भगवंत म्हणतात ए पचंती आत्मकारणात सस्ते नये. जो स्वतः करता जीवन जगतो, भगवंत त्याला म्हणतात तो चोर आहे. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात. हे भगवंतानी किती सोप्या. पाप करत असताना पापाचे संस्कार, पुण्य करत असताना पुण्याचे संस्कार नष्टच होत नाही, ते भोगावेच लागतात. तुम्हाला असं वाटत असेल की देव दुर्लक्ष करेल, देवानेच निर्माण केलेले सिद्धांत आहेत, त्यांनी दुर्लक्ष काय करावं. माफी कुणी करावी. तुम्ही काही स्पेशल आहेत का? नाही. लोक देवापुढे जातात, नारळ फोडतात. इतकं देवाला मूर्ख समजू नका. पाप केलं आणि पापाचा वाटेकरी लोक देवाला करतात. देवाला कळत नाही असं नाही. तुमचे कर्म, तुमचे संस्कार हे तुम्हाला भोगावेच लागतात. काही परिवर्तन होत नाही त्याच्यामध्ये. का मनुष्य असून तुमची पूजा होत नाही? का मनुष्य असून तुमचं ज्ञान तुमच्या घरात स्वीकारलं जात नाही? ज्या मुलासाठी तुम्ही 25-25 वर्ष प्रयत्न केलेत, तो मुलगा नीट तुम्हाला म्हातारपणामध्ये बोलत नाही का? हे तुमचं पाप आहे, हे तुमचे कर्म आहे. कारण की तुमच्याविषयी सगळी सत्यता जगाला काही माहिती असेल, पण मुलाला फार जवळून माहिती असते, घरातल्या लोकांना माहिती असते. आणि जर तुम्ही सत्य असाल, घरापासून तुमची पूजा सुरू होते. जग तुम्हाला मानो नाही तो न मानो, पण घरामध्ये ही व्यक्ती महान आहेत, मग घरातले लोक पहिली तुमची पूजा करतील. तुमचा सत्य सिद्धांत ते मानतील, तुमची नैतिकता तुम्हाला मानतील, मानतातच. कारण की जे घरातली माणसं आहेत ते तुमच्या शरीराचा पार्ट आहेत, ते डुप्लिकेट नाही आहेत, तुमच्यापासून जन्माला आलेले आहेत. हा तुमचा पुनर्जन्म आहे, तुमचा प्रतिरूप आहे, तुमचा आरसा आहे. घरातली माणसं म्हणजे काही दूरची माणसं असतात असं काही समजू नका. तुमचा प्रभाव, तुमचे विचार ते घरावर पडलेले असतात आणि त्याच विचाराने घरातली माणसं प्रभावी होतात. एक सिंपल दृष्टांत आहेत महाराज. एखादा पोरग जर शिव्या देत असलं 5-6 वर्षाचं, 2-4 समजदार माणसं असतात. मुलगा शिव्या देत असला तर त्याला बोलत नाहीत बरं का. काय रे, कुणाचं रे? तुम्ही या गोष्टीचं निरीक्षण नाही केलेलं. मुलगा शिवाय देतो याचं विशेष वाटत नाही. समजदार माणसं विचारतात का रे कुणाचं आहे? ते आमक्याचे. मग बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो? हे संस्कार आहेत, हे आपल्या घरातली शिकवण बाहेर रस्त्यावर आलेली. आणि एखादा पोरगा बोलत नाही,